हाय गाईज, तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहेत तुम्ही? हे बघा, आम्ही चाललो होतो, बिर्याणी करायची होती, त्यासाठी त्याचं सामान आणायला चाललो होतो. हे बघा, अवनी कशी बघत होती आणि माझी बहीण होती बारकी आदिविक. आम्ही चाललो होतो, गिरणीत दळण ठेवलं होतं आणि आता आम्ही चाललो होतो. बघा, सामान घ्यायचं होतं नाही का बिर्याणीसाठी, जे जे काय काय लागतं. हे बघा, रोड लोक कसलं म्हणजे एकदम सामसूम झालं. 4-5 वाजता गाड्याच नाहीत रोडला. हे बघा घेतलं होतं तांदूळ, चिकन नाही का, चिकन बिर्याणी मसाला घेतला होता, दही घेतली होती आणि खडा मसाला घेतला होता नाही का, आणि कलर नाही का बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी कलर घेतला होता, येल्लो आणि ऑरेंज. आणि बघा, चिकन घ्यायसाठी माझी बहीण थांबली होती. हे बघा, आम्ही कशी काकडीसाठी नाही का रडत होती. बघा, आम्ही आता बसलो होतो, म्हणजे ती भाभी हसत होती नाही का बघून. बघा, आदू कसं करत होतं. बघा, आदूला बी काकडी पाहिजे होती अवनीची नाही का, त्यामुळे आदू तोंड वाकडं करून बसलं. ते बघा, अवनी कशी करायला लागली. गर्दी होती त्यामुळे चिकन काही नाही का लवकर भेटलंच नाही, टाईम लागला होता. हे बघा, तर गाईज, माझ्या ब्लॉगमध्ये काही चुकलं तर मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा गाईज. हे बघा, माझ्याकडून नाही का मोबाईल असंही झालं होतं खाली, मला माहीतच नाही का मोबाईल चालू. आणि बघा, व्हिडिओ चालू होता म्हणून आणलं होतं आम्ही चिकन घरी. हे बघा, मम्मी सगळं नाही का बिर्याणी बनवत होती, टाकली होती चिकन, त्यानंतर टमॅटो टाकत होती. हे बघा, आणि ते पुदिना आणि नाही का कोथिंबीर टाकायची होती, ती धुवून घेत होती. आणि हे बघा, हिरव्या मिरच्या लय नाही टाकायच्या, 2-3च टाकायच्या होत्या नाही का. दम बिर्याणी बनवायची होती. हे बघा, टमॅटो टाकलं होतं आणि तिकडं माझी बहीण बसली होती, ती नाही का कोशिंबीरची तयारी करत होती. पुदिना टाकला आता धुवून स्वच्छ नाही का कापून, आणि आलं लसूण पेस्ट केली होती, त्यात दही टाकली होती थोडी बारीक होण्यासाठी. हे बघा, पूर्ण आता नाही का मिक्स करून घ्यायचं, त्याला लिंबू पिळत होती मम्मी सगळं. बघा, बिया त्यासाठी नाही का बिया काढून हातावरच. बघा, आदू कसा बसला होता, काय खात बसला होता काय माहिती. ताटाचा नावनी त्याचं ताट ओढत होती. हे बघा, लिंबू 2 टाकले होते, कोथिंबीर बी टाकली होती. तर गाईज नाही का, ब्लॉगला सपोर्ट करा गाईज. बघा, दही टाकली होती आत्ता. अवनी कशी रडत होती बघा, आदू देत नव्हतं तिला. आदू ना मॅगी आणि दही खात होता, ते अवनीला पाहिजे होतं नाही का, आणि ते त्यासाठी रडत होती ती लई. बघा, लिंबू पिळत होती मम्मी सगळे. 2 टाकली होती ना का चिरून बारीक ना, कसं म्हटलं बिया काढल्या होत्या त्याच्यातल्या. आणि ही बिर्याणी ना किती 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो तांदूळ आहे, म्हणजे 2 किलो बिर्याणी नाही का अशी. बघा, पुदिना नाही का, पुदिना ते, आणि हे बघा तळून घेतलेला कांदा आहे. कांदा एकदम नाही का, एकदम कसं हे काय म्हणतात त्याला, एकदम तांबडा असा नाही का, लई करपू द्यायचा नाही असा नाही का, हे करायचं सोनेरी कलरचा. त्यात बिर्याणी मसाला जे नाही का, आम्ही पूर्ण असं हेच होतं पाकिट नाही का 30 रुपयेवालं, त्यात सगळं मसाला होता पूर्ण मिक्स बिर्याणीचा, म्हणजे दुसरं काही टाकायची गरजच नव्हती. आम्ही काही टाकलं नव्हतं, फक्त गरम मसाला नाही का बारीक करून टाकलं होतं. बघा, त्याला आता चांगलं नाही का मिक्स करून घ्यायचं. हळद मीठ नाही का सगळं टाकून हलवून घेत होती मम्मी सगळं. चिकन मसाला ते नाही का एकदम भारी आहे, ते आता कुठलं आहे काय माहिती, पण मस्त आहे, ते छान होती बिर्याणी नाही का. त्याच्याने मी 2-3 वेळा केली होती, म्हणून म्हणलं नाही का तेच घेऊन जावं. हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यात नाही का, पूर्ण मसाला लागला पाहिजे चिकनला. बघा, मीठ टाकलं होतं, तुमच्या अंदाजाने टाकायचं मीठ नाही का, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तरी बघा, ह्याच्यात टाकलं होतं, आणि भातात अजून नाही का मीठ टाकायचं आहे, त्यामुळे ह्याच्यात थोडंच टाकलं होतं. हे बघा,
मस्त त्याला नाही का हळद टाकली होती, छान पूर्ण नाही का असं मिक्स करून घेतलं होतं सगळं, त्याला लागायला पाहिजे नाही का चिकनला असं मसाला. हे बघा हळद टाकत होती. तुम्ही कशी बिर्याणी बनवता गाईज नाही का कमेंट करून सांगा. म्हणजे तसं दम नाही का दम देऊन बनवता की नाही का असं डायरेक्ट नाही का कुकरला बी ते असं ते बी बिर्याणी बनवतात ना कोण कोण. पण आम्ही ती बिर्याणी कधी नाही बनवली, हीच अशीच नाही का दमावरची बिर्याणी असते ती आम्ही नाही का बनवत होती. हे बघा मीठ बरोबर आहे का नाही बघत होती मम्मी. तांदूळ भिजू घातले होते अगोदरच. आता नाही का भात शिजून घ्यायचा होता इकडे एका साईडला. जे कांदा तळलं होतं ना ते तेलच नाही का थोडं भातात फोडणी द्यायची होती. डायरेक्ट नाही का इकडून असं पाण्यात टाकून हे केलं नव्हतं, डायरेक्ट कुकरला एक शिट्टी दिली होती त्या भाताला. हे बघा त्यात मस्त नाही का आलं लसूण खडा मसाला. हे बघा तेल गरम व्हायलंय. ते काय घाण नाही आहे तेलात नाही का, म्हणजे ते कांदा तळलेलंच आहे. हे खडा मसाला टाकला होता आणि पान टाकलं होते बघा, आणि शाही जिरे टाकले होते, इलायची लवंग फूल टाकलं होतं एवढं छान नाही कसं थोडं. आणि त्यात 2 मिरच्या टाकल्या होत्या कापून, आणि इलायची बी आहे बघा गाईज नाही का म्हणजे खडा मसाल्यामध्ये. आणि पुदिना टाकला होता, पुदिना टाकायचा वास तर इतका भारी येत होता ना. आणि आले लसूणची पेस्ट नाही का थोडी, म्हणजे चव त्या भाताला म्हणजे वेगवेगळं नाही का असं लागणार नाही. तर भाताला नाही का चव थोडी अजून वरून दही टाकली होती बघा. असं पूर्ण मिक्स करून ठेवलं होतं. आता त्या तवा ठेवायचा नाही का खाली. बघा कॅमेरा नाही का माझ्याकडनं सगळीकडे असं फिरत होता, माझ्या लक्षातच नाही का व्हिडिओ चालू होता. मम्मीला काही तर पाहिजे होतं तीच नाही का देण्यासाठी असं मी फिरत होते, काय पाहिजे नाही का हुडकत होते. छान असं त्याला मिक्स करून ठेवलेलं आहे. आता नाही का तवा ठेवून बघा पूर्ण काय पाहिजे होतं काय माहिती मला नाही का, म्हणजे काहीतरी पाहिजे होतं सुरिका नाही का काय हुडकत होते, मला सापडतच नव्हतं ते. हे बघा बघा आवनी नादबी कसं खेळत बसले होते. कॅमेरा आदूचा नाही का आदूला फोन पाहिजे होता त्यासाठी माझ्याकडनं तशी करत घेण्यासाठी मागं लागला होता माझ्या. बघा किती मस्त दिसायला लागले. अजून तर झालंच नाही, फक्त मिक्स करून ठेवलं होतं. तोंडाला बघून नाही का पाणी सुटत होतं. बघा किती छान दिसतंय ना गाईज. बघा भातासाठी नाही का फोडणी दिली होती, त्यात लिंबू टाकायचं म्हणजे भात असा पांढरा नाही का पांढरा दिसतं, असं काळपट नाही दिसत लिंबू टाकल्यानंतर भातात नाही का. म्हणजे त्या पाण्यात शिजायला पांढरा भात आपण करतो ना तेव्हा त्यात लिंबू पिळायचा. बघा किती मस्त वाटायला ते पण. हे बी नाही का शिजल्यानंतर असंच खायला नाही का म्हणजे काय म्हणतात असं शिजलं खायला लय मस्त लागतं. बघा शिजला होता म्हणजे कच्चा पक्का असं शिजवून घेतला होता. आता आपण ही दम नाही का तवा ठेवला होता खाली आणि सगळा भात त्याच्यात टाकून घेतला बघा गाईस. आणि कलर टाकला होता, आता त्याला नाही का वाफायसाठी ठेवलं होतं. झालं होतं नाही का बघा बिर्याणी झाली होती. हे बघा आम्ही जेवायला घेतलं होतं नाही का, तर आणि कोशिंबीर बी केली होती गाईज. बघा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नाही का भेटूया. सपोर्ट करा गाईज, काही चुकलं तर मला. हे बघा जेवायला वाढलं होतं मला. आणि बघा कोशिंबीर, आणि आवनी थाटात हात घालत होती त्यामुळे तिचा हात ढकलला मी तिकडं. ही बघा कोशिंबीर गाईज. बाय, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.